हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण यापूर्वीचे पण रयत शिक्षण संस्थेची जागा बघितल्या होत्या CSBवरच्या. आता त्यानंतर दुसरी पण त्यांची जाहिरात आलेली आहे. शिवाजी विद्यापीठ संलग्न संस्थेच्या विविध महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षाकरता स्थानिक लोकल निवड कमिटीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर खालील विषयाच्या शिक्षक पदे भरवायचे आहेत. आपण सहाय्यक प्राध्यापक मराठी विषयासाठी तासिका तत्त्वावर आपण बघू. ही जे जाहिरात आहे ही ग्रँटेबलची जाहिरात आहे. आता मराठी विषयासाठी 27 आहेत, हिंदीसाठी 14, इंग्रजीसाठी 37, मानसशास्त्रासाठी 5, इतिहाससाठी 19, भूगोलसाठी 36, त्यानंतरनं राज्यशास्त्रासाठी 16, समाजशास्त्रासाठी 16, अर्थशास्त्रासाठी 28, तर्कशास्त्रासाठी 2, तत्त्वज्ञानासाठी 2, शारीरिक शिक्षण अधिवक्यता 1, वाणिज्य 26, ग्रंथपालाच्या 2 आहेत, शारीरिक शिक्षण संचालक 6, पदार्थ विज्ञान 29, रसायनशास्त्र 49, वनस्पतीशास्त्र 37, प्राणीशास्त्र 35, गणित 6, इलेक्ट्रॉनिक्स 7, सूक्ष्मशास्त्र 5, शिक्षणशास्त्र सायन्स मेथड 2, संख्याशास्त्र 10, बिझनेस स्टॅट फॉर कॉमर्स 1, बिझनेस लॉ 11, लॉ 1, अकाउंटन्सी 9, शिक्षणशास्त्र 2, इंडियन लीगल हिस्ट्री 1, लॉ 2, शिक्षणशास्त्र गणित मेथड 2, शिक्षणशास्त्र समाजशास्त्र मेथड 2. अशा पद्धतीच्या या तासिका तत्त्वावरच्या जागा भरल्या जाणार आहेत. खूप मोठी जाहिरात आहे. वरील ज्या जागा बघितल्यात आपण ग्रँटेबलच्या आहेत. या नॉन ग्रँटेबलच्या पण जागा भरल्या जाणार आहेत. पण त्याचा आपण तुम्हाला वेबसाईटवर त्या सर्व उपलब्ध आहेत. त्याचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक नाही आहे. आता तुम्हाला माहीत आहे सेट नेट किंवा UGC नॉर्म्सनुसारच क्वालिफिकेशन ग्राह्य धरलं जातं इंटरव्ह्यूसाठी. आता ऑनलाईनची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी ज्या ठिकाणच्या जागा आहेत त्यानुसार ऑनलाईन प्रोसेस ऑफ स्टेप ॲप्लिकेशन पोर्टल, त्या ठिकाणी teaching.rayatrecruitment.com वर जायचं आहे. माहिती व्यवस्थित भरायची आहे. आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, त्यानंतर परत लॉग इन करायचं आहे. त्याच लिंकवर जाऊन आपण पाहू शकता. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि नंतरनं रयत शिक्षण संस्था या नावानं तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या विषयासाठी. आता याचा जो रजिस्ट्रेशन कालखंड आहे ते 21 जूनपासून 27 जूनपर्यंतच आहे. त्यामुळं आपल्याकडे 4-5 दिवस आहेत. त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आता इंटरव्ह्यूचं शेड्यूल पण त्यांनी दिलेलं आहे. ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबलचं कधी कुठं असणार आहे त्याचं लोकेशन हे ऑनलाईनला पण तुम्हाला उपलब्ध आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करते त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.